श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. वार बुधवार 17 एप्रिल 2024 श्रीरामनवमी. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये बघा, प्रत्यक्षपणे चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजलेले प्रत्यक्षपणे श्रीराम यांचा जन्म झाला. हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरी करतात. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर राम जन्माचा सोहळा होतो. श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामांच्या चित्रास वा मूर्तीस बघा गाठी पण घालतात आणि श्रीरामांची पूजा करत असताना त्यांना संपूर्णपणे बघा करंगळीच्या जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. प्रत्यक्षपणे फुलं वाहून पूजा अर्चा केली जाते. आणि रामजन्मीच्या दिवशी बघा, आजच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. आजच्या दिवशी बघा, मंदिरात असू दे, देवळात असू दे, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळतात की नाही. जन्मोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो की नाही. कारण महाराष्ट्री संतांची भूमी, या भूमीमध्ये प्रत्यक्षपणे आपला देह जन्माला आलेला आहे, याचं सार्थक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, महद्भाग्य हातासी आले. आणि त्यामध्ये आपल्याला मिळालेली ही भक्ती, परंतु भोगू नाही जाणितले. काही ठिकाणी तर बघा, गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथांचं वाचन, रामकथेचं निवेदन केलं जातं की नाही. म्हणून बघा, एक सुंदर असा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे आता जो चालू आहे तो कलियुग. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. श्री रामचंद्र बघा, प्रत्यक्षपणे प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. आणि ते सुद्धा दशरथाच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या. परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही. त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची बघा ज्यावेळी वेळ आली, त्यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या 3 पत्नींना खीरची वाटी द्यायला बघा प्रत्यक्षपणे खायला दिली. आणि खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. बरोबर 9 महिन्यानंतर राजा दशरथाची बघा प्रत्यक्षपणे ज्येष्ठ राणी कौशल्याने राम भगवान विष्णूचा 7वा अवतार कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण
आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता. म्हणजे प्रत्यक्षपणे बघा, रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी कोणाला? तर प्रभू श्रीरामांना यावं लागलं. कारण का? तर प्रत्यक्षपणे जो भाग होता बघा, ज्याच्याकडे रावणाची इतकी लंका होती, ती सुद्धा सोन्याची. अभिमान, शेवटी अभिमानच काय झाला? म्हणून समर्थ म्हणाले आपल्याकडे अभिमान नसावा. अभिमान उठे मत्सर, मत्सर्य तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. म्हणून आदिराम हा अविनाशी देव आहे, जो सर्वांचा निर्माता आणि पालनकर्ता आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर पृथ्वी आणि आकाश कार्य करत असतात, ज्याच्या स्तुतीमध्ये 33 कोटी देव देवता नतमस्तक होतात आणि जो पूर्णपणे मोक्ष आणि आत्मस्वरूप आहे. म्हणून प्रत्यक्षपणे अख्ख्या संपूर्णपणे जगामध्ये भारतभर रामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असं समजलं जातच की नाही. ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, त्या अयोध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असं म्हणतात ना. म्हणून बघा, ज्या पद्धतीने आपण सण साजरे करतो, उत्सव आहे, उत्तमाचा दिवस आहे, नामस्मरणाचा दिवस आहे. नामस्मरण आपल्या अंगी का असलं पाहिजे? कारण प्रभू श्री रामचंद्र एकपत्नी, एकवचनी, एकबाणी होते, परंतु आपण एकवचनावर ठामच नाही ना. आपण ठामपणे असलो पाहिजे. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीवर ठामपणे राहू, तेव्हा ती गोष्ट प्रामुख्याने यशस्वी होत असते. जर आपलं कोणी एखादं काम सांगितलं तर आपलं का होतं? तळ्यात मळत होतं. कारण त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसते, अनुभव नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन नसतं. मग आपण कोणाला दोष देणार? आपल्या घरच्यांना देणार, बरोबर की नाही? का? कारण व्यत्यय आणणारं कोण? लगेच आपण घरच्यांची नावं सांगत असतो, बरोबर की नाही? परंतु बघा, ऑफिसमधला संपूर्ण राग आपण कशावर काढतो? घरच्यांवर काढत असतो, बरोबर की नाही? परंतु जे काम दिलेलं आहे ते काम जर पूर्णपणे केलं ज्या 8 तासामध्ये, तर आपल्याला क्रोध मत्सर उभा राहणार नाही ना. आपल्याकडे अभिमान नसावा. समर्थ म्हणाले, मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी, ते यश कीर्ती प्रताप. का सांगितलं भाग? मी करता ऐसे म्हणसी. जर मीपणा आणलास, बघा प्रत्यक्ष मीच, सर्व काही मीच केलंय, मीपणा जर आणलास तर संपूर्णपणे बुडाल्याशिवाय राहणार नाही. तो मीपणा बाजूला सार. बघा प्रत्यक्षपणे आपण एखादी टीमवर्क असते बघा, एखाद्या ऑफिसमध्ये असू दे किंवा एखाद्या सोसायटीमध्ये असू दे, एखादं कार्य जर उत्तमाचं झालं ना, लगेच आपण मीपणा आणतो, कारण माझ्यामुळे झालं. टीमवर्कमध्ये बघा, एखाद्या कामाचं ज्यावेळी आपण प्रत्यक्षपणे बघा, एखादं कार्य आपण उचलून वरती आणत असतो, त्यावेळी टीमवर्कचं संपूर्णपणे काय करत असतात? अभिनंदन वर्षाव करत असतात की नाही? नक्कीच. पण टीममधला जो कॅप्टन असतो त्याचं प्रामुख्याने काय करत असतात? स्वागत केले जातं. पण खरं पाहता, जर आपण टीमवर्कचे संपूर्णपणे कॅप्टन आहोत, जर आपणच काही कार्य केले नाही आणि इतरांना सांगितलं तुम्ही सर्वांनी काम करा, आणि जर आपणच आळसपणा केला आणि सर्वांनी खरंच मदत केली, बघा यशस्वीपणे ते शिखर गाठलं, तर आपण त्या यशस्वीरित्यापर्यंत आपण पोहोचू शकतो का? नाही ना. कारण आपल्यालाच माहिती आहे आपण तेवढी जी सेवा करायची होती, जी मदत करायची होती, ते आपण केलेलं नाही.
त्या कामामध्ये आपण हातभार लावलेला नाहीये. म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे काय, जे लोकांनी केले त्याचं क्रेडिट फक्त आपण घेतो. म्हणून ते मीपणा आपण बाजूला सारला पाहिजे. म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बघा. म्हणून प्रत्येकाशी बोलत असताना आपण कसे बोललो पाहिजे. आपल्या मुखातून वाईट शब्द काय येतात हो. आपल्या घरातून बघा, आई वडिलांनी जे संस्कार दिलेले आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, कसे संस्कार आहेत आपल्याकडे, उत्तमाचे आहेत ना. लहानपणापासून आत्तापर्यंत उत्तमाचे आहेत. मग ते जे लहानपणापासून जे संस्कार आपल्याला मिळाले ते आपण मातीमोल करून टाकतो. बरोबर की नाही. गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे. पाहुणे आपल्यामध्ये आले की बघा प्रत्यक्षपणे त्यांची विचारपूस करता यायला हवी, मान राखता आला पाहिजे. परंतु आपणच आपल्या आई वडिलांना विचारत नाही हो. आई वडिलांच्या बघा पायावर आपण नमस्कार करत नाही. डोकं ठेवून नमस्कार करता यायला हवं. त्यातच खरं आहे ना ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्न. आपण आपल्या बघा परमेश्वराला, आपल्या देवाला शोधण्यासाठी इतरत्र फिरत असतो, पण खरा देव तो अंतरी चोरला असे. आपल्या आई वडिलांमध्येच खरा देव आहे ना. ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांना आपण बाजूला सारतो. आणि बघा म्हणजे काय किंमत कशाला आहे. म्हणून आई वडील उत्तमाचे आहेत. ज्यांनी आपल्याला लहानपणापासून शिकवलं, ज्यांनी संपूर्णपणे बघा आपल्या हाताला धरून लहानाचं मोठं केलं, आणि त्याच आई वडिलांना आपण कुठे ठेवत आहोत, त्या वृद्धाश्रमात. मग आपण एकवचनी आहोत का, एक बाणी आहोत का, नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, पुढे वैखरी राम आधी वदावा. जर त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन जर कार्य करत राहिलास तर खरा देव आणि बघा प्रत्यक्षपणे आपला देह आणि अंतरीचा अंतरात्मा यांची भेट बघा प्रत्यक्षपणे कुठे होत असते, नामस्मरणामध्ये, भक्ती मार्गामध्ये, उपासनेमध्ये. कारण उत्तमाचा मार्ग जो दाखवलाय तो उपासनेचा भला मोठा आश्रय कुठे आहे. सर्वांनी जरी, अख्ख्या जगांनी जरी तुला कुठेही टाकला तरी आश्रय उपासना आहे. मुख्य उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून उपासना ही महत्वाची आहे. कारण डोक्यामध्ये जे विचार येत असतात ना, ते विचार जे मनामध्ये कल्पना येत असतात, कारण आपलं मन संपूर्णपणे चंचल आहे. त्या मनाला संपूर्णपणे त्या देवाच्या, त्या परमेश्वराच्या चरणी अर्पित करून आपला देह कसा उत्तमाचा नामस्मरणामध्ये राहील. रामनवमीचा उत्सव आहे. ज्याप्रमाणे सण येतात, सण जातात, परंतु आपला देह या कलियुगामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये आजच्या दिवसामध्ये बघा हजेरी लावत आहे. बरोबर की नाही. मग आपल्याला दर्शन उत्तमाचं झालंच पाहिजे ना. जर येऊन फक्त बघा ऑफिस असतो तेव्हा एखादं कंपनी असते, त्या कंपनीमध्ये फक्त गेटवर जाऊन फक्त आलो तर आपली हजेरी लागेल का हो, नाही ना. आतमध्ये जाऊनच आपल्याला काम करूनच यावं लागेल ना. त्याचप्रमाणे मंदिर आहे, बरोबर की नाही, देऊळ आहे, अधिष्ठान आहे. आतमध्ये जाऊन नमस्कार करणं, जे काही मागणी असेल ती प्रत्यक्षपणे मागणी करून आपल्याला जो काही पुरवठा होईल, सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणजे आपला देह आजच्या दिवशी उपस्थित होता की नाही, बरोबर की नाही. म्हणून पुण्य आहे ना, पुण्याईचा भाग आहे. म्हणून मुख्य उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासने विना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. कितीही काही करा, परंतु ही जर उत्तमाची उपासना असेल तर या कलियुगामध्ये संपूर्णपणे जो आनंद आहे,
ते आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.